वाचन दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रहो, तामिळनाडू येथल्या रामेश्वरी इथल्या छोट्याशा गावातल्या एका नावाड्याचा मुलगा, शाळेला घर जाण्यासाठी बसची सुद्धा सोय नव्हती. 5-10 किलोमीटर पायी चालत या विद्यार्थ्याने शिक्षण घेतलं. आणि वाचनातून एखादी व्यक्ती किती मोठी होऊ शकते, देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत, इतकंच नव्हे तर भारतरत्न पुरस्काराला सुद्धा गवसणी त्यांनी घातली. याचं खरं तर दुसरं उदाहरण, पहिलं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वाचनाने, अभ्यासाने, सायासाने, जिद्दीने, चिकाटीने ही माणसं मोठी होत गेली. आणि म्हणून यांच्या मेमरी आपण अशा पद्धतीने जतन करतो. त्यांच्यापासून आदर्श घ्यावा आणि या आदर्शातून नवी पिढी घडावी असा हा प्रयत्न असतो. मित्र, ज्यावेळी अब्दुल कलाम साहेबांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपला आणि ते बाहेर पडले राष्ट्रपती भवनातून, आपण पाहतो आमदार असतील, खासदार असतील, निवृत्त झाल्यानंतर 5-5, 10-10 वर्ष आपले बंगले खाली करत नाही. परंतु अब्दुल कलाम साहेबांनी त्याचा कार्यकाळ संपल्यावर दुसऱ्याच दिवशी ते राजभवनातून बाहेर पडले. बाहेर पडताना फक्त हातात 2 बॅग होत्या. स्वतःची खासगी गाडी होती, सरकारी गाडी सुद्धा त्याच दिवशी त्यांनी सोडली. बघा, माणसं सहजासहजी मोठी होत नाही. आणि 2 बॅगामध्ये काय होतं, पत्रकारांनी सुट्टेपटून विचारलं. कलाम साहेबांनी असं सांगितलं की या एका बॅगमध्ये माझे कपडे आहेत आणि दुसऱ्या बॅगमध्ये माझी पुस्तकं आहेत, जी मला जगायला शिकवत आहे, ज्यांनी मला मोठं केलेलं आहे. आणि म्हणून खरं तर वाचन प्रेरणा दिन त्यांच्या नावाने आपण साजरा करतो. मित्रांनो, वाचन ही गोष्ट साधीसुधी नाही. 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांना फाशी देण्यात आलेलं होतं. त्याची आदली रात्र म्हणजे 22 मार्चची, त्या रात्री सगळा देश तणावामध्ये होता. हे तिघे जण मात्र शांत होते आणि त्यातले भगतसिंग होते, ते त्या रात्री पुस्तक वाचत होते. त्या जेलमधला जेलर होता, तो सारखा त्याच्याकडे पाहत होता. एक पुस्तक झालं की भगतसिंग दुसरं पुस्तक हातात घ्यायचे, दुसरं पुस्तक झालं की तिसरं पुस्तक हातात घ्यायचे. मध्ये मध्ये तो जेलर गुलकी खात होता, मध्ये पुन्हा जाग आली की पुन्हा पाहायचा. हा ग्रस्त वाचतोच आहे, उद्या याला फाशी देणार आहे या युवकाला, आणि आता याचं वाचून काय कल्याण होणार आहे. आपल्याला असं कधी कधी वाटतं की का वाचायचं, कशासाठी वाचायचं, याचा काही उपयोग होईल का, मी वाचलेलं तर निरर्थक तर होणार नाही. या माणसाला 4 तासावरती याचा मृत्यू आलेला आहे आणि तरी हा वाचतो आहे. त्या जेलरची झोप उडाली. सकाळी जेव्हा या तिघांना फाशी देण्यासाठी घेऊन चालले होते, तेव्हा न राहून तो जेलर आडवा आला आणि भगतसिंगांना म्हणाला, प्लीज मला सांगता का की आज तुम्हाला फाशी देण्यात येणार आहे आणि तरी सुद्धा तुम्ही रात्रभर पुस्तक वाचत होता का आणि कशासाठी वाचत होता, त्यातून काय फायदा होणार आहे तुमचा आणि तुमच्या देशाचा काय फायदा होणार आहे. तेव्हा भगतसिंगांनी खूप चांगलं उत्तर दिलं. ते म्हणाले की मला माहिती आहे माझा याने काही फारसा फायदा होणार नाही, परंतु जेव्हा माझ्या देशामधल्या युवकांना कळेल की भगतसिंग फासावर जाताना सुद्धा वाचत होते, तेव्हा देशामधली माझ्या वाचन प्रेरणा टिकून राहील आणि माझ्यामुळे देशातील युवकांना प्रेरणा मिळून हजारो शेकडो भगतसिंग आहेत. मित्रांनो, ही वाचनाची ताकद आहे. आपल्या देशामध्ये अनेक असे राष्ट्रपुरुष होऊन गेले, समाज सुधारक होऊन गेले, ते वाचनाने ज्यांचं आयुष्य सुंदर झालं. स्वतःचं आयुष्य फक्त सुंदर नाही केलं त्यांनी, तर संपूर्ण देशातल्या युवकांचं, बहुजनांचं आयुष्य सुंदर करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात मोठं योगदान आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे, सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचं. सावित्रीबाई बाल सावित्री होत्या, 8-9 वर्षांच्या होत्या जेमतेम. 9व्या वर्षी त्यांचं लग्न झालं, म्हणजे त्या अगोदरची 6 महिने किंवा एखाद्या वर्षापूर्वीची ही गोष्ट असेल. नायगाव हे त्यांचं सातारा जिल्ह्यामध्ये छोटंसं गाव. त्याच्या शेजारी शिरवळचा बाजार भरायचा, आठवडे बाजार. त्या बाजारामध्ये महिला मंडळी खूप जायची सामान खरेदीसाठी, पुरुष मंडळी जायची, त्यांच्यासोबत बालकेही जायची. आणि अशी काही बालके, सगळ्या मुली होत्या, 8-10 मुली, आणि त्या बाजारामधून फिरत होत्या, जिलेबी खात होत्या, कोणी भेळ खात होतं. सावित्रीच्या हातामध्ये जिलेबी होती आणि समोर गेल्यानंतर एक सभा चालू होती. त्यावेळी आपल्या देशावरती इंग्रजांचं राज्य होतं आणि ख्रिश्चन मिशनरी त्यांच्या धर्माचा प्रसार करायचे, शिक्षणाचा प्रसार करायचे. महात्मा फुलेंच्या अगोदर शिक्षण चालू होतं देशामध्ये मित्रांनो, परंतु शिक्षणाची पद्धत इंग्रजांची वेगळी होती. त्यांना कामासाठी कारकून मिळाले, इथपर्यंत फक्त शिक्षण दिलं जात होतं. आणि दुसरा एक हेतू होता
त्याला झिरप सिद्धांत असं म्हणतात. त्यांना असं वाटायचं की या देशामधल्या काही मोजक्या लोकांना जर शिक्षण दिलं तर हे शिक्षण हळूहळू झिरपत 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 खालच्या काळापर्यंत जाऊ शकेल. दुर्दैवाने तसं झालं नाही. झिरप सिद्धांत होता सबसेल फेल झाला. त्याचाच एक भाग म्हणून एक ख्रिश्चन मिशनरी शिक्षणाचा थोडासा प्रसार आणि धर्माचा प्रसार करण्यासाठी गावोगाव फिरत होते. त्या ठिकाणी ती प्रचार सभा चालू होती आणि तिथे सावित्री जाऊन उभी राहिली. हातामध्ये जिलेबीचा तो कागद होता, खात होती. तिथल्या एका स्वयंसेवकाने ते पाहिला आणि म्हणाले, बाळा असं रस्त्यात उभं राहून खायचं नसतं, टाकून दे बघू तू. आणि छोट्या सावित्रीने लगेच तो गुंडाळा जिलेबीचा केला आणि असा मागे निवडून गेले. मग तो स्वयंसेवक पुन्हा म्हणाला, बाळा तुला वाचता येतं, हे घे पुस्तक वाच. पुस्तक हा शब्द त्या बालकाच्या पहिल्यांदा कानावर पडला. सावित्रीने पुस्तकाकडे पाहिलं आणि असं मान हलवली, मला नाही वाचता येत. लगेच त्या स्वयंसेवकाने विचारलं. त्याने लक्षात आलं त्याच्यात. तो म्हणाला, हरकत नाही बाळा, तुला वाचता येत नसेल पण हे पुस्तक तू घरी घेऊन जा, याच्यातली चित्र बघ फक्त, आणि जेव्हा केव्हा तुला वाचता येईल तेव्हा हे पुस्तक वाच. सावित्रीने ते पुस्तक घरी नेलं आणि चालून पाहिलं. काय होतं त्या पुस्तकामध्ये? येशू ख्रिस्तांचं चरित्र होतं. अतिशय सुबक आणि सुबोधक अशा पद्धतीने तयार केलेलं. तिने सुरुवातीची काही चित्र पाहिली. त्याच्यामध्ये एक तरुण होता, लोकांना मार्गदर्शन करत होता, असं काहीतरी दिसत होतं. आधीच्या चित्रामध्ये 4 लोक होते, नंतरच्या चित्रामध्ये 40 झाले, 40चे 400 झाले. मग तिच्या लक्षात होतं की हा मुलगा कुणीतरी विलक्षण होता, त्याच्या मागे समाज वाढत 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 गेला. एकेकाळी असं झालं की तो मुळशी इतका छोटा दिसायला लागला आणि त्याच्या मागे इतके लोक सगळे धावायला लागले, सगळं जग जणू काही त्याच्या मागे धावतंय असं दिसायला लागलं. त्या पुढच्या चित्रांमध्ये पुढे पुढे सावित्री पाहत गेले आणि पुढे पुढे असं दिसायला लागलं की या युवकाला कोणीतरी लोकांनी धरलेलं आहे. ते युवकाला त्या मारतायत, त्याला सुळावरती चढवतायत. हे सगळं घडलं आणि हे सगळं भयानक आहे. पुस्तक तिला वाचता येत नव्हतं मित्रांनो, पहा, पण ती सगळं पुस्तक वाचलं होतं. त्या पुस्तकात काय होतं ते तिला सगळं कळलेलं होतं आणि तिने ते पुस्तक लपवून ठेवलं. कारण त्या काळी ख्रिश्चन मिशनरीने दिलेलं असलं काही घरात खपत नव्हतं, चालत नव्हतं. तो एक इंग्रजांच्या वरचा आपल्या लोकांचा राग होता, म्हणायला हरकत नाही. त्या काळची तत्कालीन परिस्थिती तशी होती. आणि जेव्हा ज्योतिबांच्या सोबत सावित्रीचं लग्न झालं तेव्हा ते पुस्तक घेऊन ती माहेरी गेली. माहेरी काय झालं, इकडे ज्योतिबांचं थोडंसं शिक्षण झालेलं होतं, 4थी पर्यंतचं इंग्रजी शिक्षण झालेलं होतं. त्यांना माहिती होतं शिक्षणाची ताकद काय आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र कसले, इतके अनर्थ एका विद्येने केले. महात्मा फुलेने जाणलं होतं की या जगाचं कल्याण फक्त विद्येने होऊ शकतं. माझ्या देशामध्ये, माझ्या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातींमध्ये इतकं प्रचंड प्रमाणाचं दारिद्र्य आहे. या सगळ्या दारिद्र्याचं मूळ म्हणजे अविद्या आहे, अवाचन आहे. शिक्षण मिळालं नाही, वाचन झालं नाही, म्हणून ही दुरावस्था झाली. आणि म्हणून त्यांनी शेतामध्ये काम करत असताना सावित्रीबाई आणि सगुणाबाई माता होत्या, ज्योतिबांच्या आई वारलेल्या होत्या. आणि त्यांच्या नात्यामधली त्यांची नात्याने बहीण लागत होती, मोठी बहीण होती सगुणा, तिचं नाव. या दोघींना दुपारच्या वेळी जेवणाची सुट्टी झाली की मग ज्योतिबा असं आंब्याच्या झाडाखाली मोठ्या घेऊन बसायचा. हातामध्ये काठी घ्यायचा, काडी घ्यायचा आणि त्या काडीने मुळाक्षर गिरवायचा भीवरती. आणि त्या दोघींना तिथे मुळाक्षर शिकवले, ज्ञान दिलं. बघता बघता दोघी बुद्धीने कुशाग्र होत्या, दोघी हुशार होत्या आणि दोघींनाही वाचता यायला लागलं, लिहिता यायला लागलं. आणि मग सावित्रीला कळलं वाचनामध्ये किती ताकद आहे, लिखाणामध्ये किती ताकद आहे. त्याचा आनंद तिला व्हायला लागला. विद्या आहे धन सारे धनामुनी, तिचा साठा जयापाशी आणि तो जन्म म्हणे. तिने मग कविता लिहिल्या. पहिला कविता संग्रह लिहिला, ज्योतिबांच्या वरचा सुद्धा कविता संग्रह लिहिला. तिच्या लक्षात आलं की वाचन आणि पुस्तकामध्ये फार मोठी गंमत आहे. ज्योतिबा फुले जेव्हा शाळेमध्ये होते, 2री मध्ये असतील, 3री मध्ये असतील, प्रचंड प्रमाणात त्यावेळी भेदाभेद होता, जातीभेद होता सगळीकडे. अस्पृश्यांना शिवून घेतलं जात नव्हतं. पण लहान मुलांना काय करतं, परीक्षेमध्ये निरागस असतात ते. आणि ज्योतिबांचा एक मित्र होता सखाराम परांजपे, त्याच्या भावाचं लग्न होतं. सहज सखारामाने सांगितलं, ज्योती उद्या माझ्या भावाचं लग्न, येशील का, तू यायला पाहिजेस. ज्योती म्हणाला, हा येतो ना. संध्याकाळी घरी गेला, कपडे धुतले स्वच्छ आणि दुसऱ्या दिवशी ते धुतलेले कपडे घालून ज्योती गेला. सखाराम परांजपे ब्राह्मणाच्या मुलाचं ते त्याच्या भावाचं लग्न होतं. वरात निघालेली होती, सगळे लोक नाचत होते. भव्य बाजारपेठेमधून गावातून वरात निघालेली होती आणि या वरातीमध्ये ज्योती घुसला. सखाराम परांजपेच्या हातात हात धरून चालायला लागला. आपल्या मित्राचा हात धरून त्याला खूप गंमत वाटायला लागली.
असा घोड्यावरती नवरदेव बसलेला आहे, सगळे बाजूंची वाजवत आहेत, सगळे लोक असे नटलेले आणि मागे चालतायत. खूप सुंदर असं ते मनोहारी दृश्य होतं, खूप डोळ्यांना छान वाटत होतं. त्या बालकाला इतकी मजा आली ज्योतिबांना. पण अचानक कोणीतरी पाहिलं आणि म्हणाले, अरे पहा तो गोविंद माळ्याचा मुलगा आपल्या वरातीमध्ये घुसलेला आहे, त्याला बाहेर काढा. विटाळ झाला, विटाळ झाला, विटाळ झाला म्हणून ज्योतिबाला ढकललं, बाहेर काढलं, ढकलून दिलं. ज्योतिबांना समजेना मला का ढकलतायत, लोक का मारतायत. सगळे लोक वरातीमध्ये आहेत माझ्यासारखे, मीच नाही तर वरातीसाठी आणलेला घोडा सुद्धा आहे, कुत्री आहेत, मांजरं आहेत, आणि माझाच विटाळ कसा होतो. प्राणी चालतात, प्राण्याचं विटाळ चालत होत नाही, आणि माझ्यासारख्या जिवंत माणसाचा विटाळ कसा होतो. आणि म्हणून लोक सुन्न झाले, विचार करायला लागले. तेवढ्यात थॉमस पेन यांचं राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक वाचनात आलं. बघा महापुरुषांचा जन्म कसा होतो. कदाचित हे पुस्तक जन्माला आलं नसतं किंवा ज्योतिबांना वाचायला मिळालं नसतं तर महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म झाला नसता, फक्त ज्योतिबा फुले जन्माला आले असते. राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक त्यांनी वाचलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं भेदाभेद फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त भारतात नाही तर जगभर पसरलेले आहे, आणि त्याच्या विरुद्ध सामना कसा करायचा. मोठी सामाजिक उलथापालथ करावी लागेल आणि दुसरं कोणी करणार नाही, पुढे होत होती मला करावं लागेल. म्हणून मित्रांनो, ज्योतिबांनी यापुढे जे शिक्षण कार्य केलं, सामाजिक कार्य केलं, ती या पुस्तकाची फलश्रुती. एखादं पुस्तकच नव्हे तर एखादं वाक्य असेल, एखादा शब्द असेल, एखाद्याच्या आयुष्यामध्ये क्रांती घडवून आणतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास असाच आहे. लहानपणापासून बाबासाहेबांना अवांतर वाचनाची आवड होती. शाळेमध्ये तर हुशार होतेच, वडील सैन्यामध्ये होते, सुभेदार होते, सुभेदार पदावरून निवृत्त झाले होते. त्यांना माहित होतं पुस्तक काय असतं, वाचन काय असतं, अभ्यास काय असतो. त्या काळामध्ये सैन्यामध्ये ते शिक्षक होते सुभेदार असताना, आणि म्हणून त्यांनी पाहिलं की मोठे मोठे अधिकारी कसे असतात, कसे वागतात, बोलतात, त्यांचा रुबाब काय असतो, त्यांची चाली काय असते, त्यांची देहबोली काय असते, त्यांना माहित होतं. आणि त्यांना असं वाटायचं की माझा एक तरी मुलगा असा वक्ता झाला पाहिजे, शिकून मोठा झाला पाहिजे, असं रामजी बाबांना नेहमी वाटायचं. आणि म्हणून भीमरावामध्ये त्यांना तो स्पार्क दिसला की हा मुलगा देवी तो वाचतोय. आणि बाबासाहेबांची भूक वाढत होती. बाबा हे पुस्तक झालं वाचून, आता मला दुसरं पुस्तक द्या, ते झालं मला आता तिसरं पुस्तक द्या. एकदा तर असा प्रसंग झाला की छोट्या भीमरावांनी पुस्तक मागितलं वडिलांच्याकडे, आणि वडिलांकडे पैसे नव्हते. आता काय करायचं, भीमरावाला पुस्तक तर दिलं पाहिजे, नाही म्हणता येत नाही. हल्ली पालक किती मुलांचे लाड पुरवतात, पाहिजे त्या नोट्स आणून देतात, पाहिजे त्या अकॅडमी लावतात, पाहिजे तो कोर्स घेतात, पाहिजे तितके पैसे भरतात. मित्रांनो, आम्ही सगळे ते करतोय, तुम्ही तुमचे पालक सगळं ते करताय. पण परिस्थिती काय होते, आमच्या पिढीतल्या लोकांना असं वाटतं की आपल्याला त्या काळामध्ये मिळालं नाही, पण माझ्या मुलाला मिळालं पाहिजे, माझ्या मुलीला मिळालं पाहिजे, म्हणून आम्ही सगळी दालनं तुमच्यासाठी पुरी करतोय. विद्याप्रतिष्ठानमध्ये ऍडमिशन घ्यायचे घे, अकॅडमीला ऍडमिशन घ्यायचे घे, किती 1 लाख भरायचे बर, 50,000 भरायचे बर, 2 लाख भरायचे बर, सगळं आणून देतोय, पुस्तक आणून देतोय, पाहिजे ती दालनं ओपन करतोय. आणि मुलं काय म्हणताय, अपयशी झाल्यावर मुलांना विचारतो आम्ही की काय बाळा, तुला सगळं आई वडिलांनी दिलं, तुला अपयश काय येतं. तेव्हा मुलं आमची म्हणतात, सर सगळं करू वाटतंय, फक्त अभ्यास करू नये. सांगा बरं कसं आयुष्य आहे. बाबासाहेबांनी आपल्याला दाखवून दिलं, एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी आपल्याला दाखवून दिलं, वाचनाने, केवळ अभ्यासाने, वाचनाने जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मित्रांनो, एवढं एकच क्षेत्र सुरुवातीपासून आतापर्यंत आणि भविष्यात सुद्धा अबाधित राहणार आहे, फक्त शिक्षण. मनावर घेतलं तर काहीच अशक्य नाही. याच फील्डमध्ये, फक्त या फील्डमध्ये काही लागत नाही, फक्त लागतो वज्रनिर्धार, तो आपल्याकडे असायला पाहिजे. मग त्या रामजी बाबांनी काय केलं, त्याच्या एका मुलीचं लग्न झालेलं होतं. त्या मुलीकडे गेले, चहापाणी झाला आणि मुलीला म्हणाले, बाई तुला मी हात जोडतो वडील असून, तुझं लग्न केलं, लग्नामध्ये मी तुला थोडंफार सोनं नाणं घातलेलं आहे. आज भीमरावाला 1-2 पुस्तके घेऊन द्यायचे, तर मी तुला विनंती करतो की तुझं मंगळसूत्र काही दिवस घाण ठेव, माझ्याकडे पैसे आले की ते सोडून दे. ती परिस्थिती खरी आहे. रामजी बाबांनी आपल्या लग्न झालेल्या मुलीचं मंगळसूत्र घाण ठेवलं, त्यातून आलेल्या पैशातून भीमरावांना पुस्तक आणून दिलं. म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले. लक्षात ठेवा, वडिलांचा दृष्टिकोन किती लांबचा होता. तेव्हा म्हटलं असते काय फरक पडतोय, 2 पुस्तकं नसली, राहू दे, जा शाळेत वाच, नाही शिकला काही फरक पडत नाही, माझ्याकडे नाही पैसे, जा. छोट्या छोट्या गोष्टींना खूप महत्व असतं, मला लक्षात घ्या. छोट्या छोट्या गोष्टीमधूनच थोर व्यक्ती घडत असतात. पुढे जेव्हा मॅट्रिक पास झाले बाबासाहेब आंबेडकर, तेव्हा सुद्धा केळुसकर नावाचे गुरुजी होते, दादासाहेब केळुसकर. त्यांनी स्वतः बुद्धचरित्र लिहिलं होतं.
आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचायला दिलं, भेट दिलं. एक छोटा सत्कार घेतला चाळीमध्ये, त्यांचा दबक चाळ नावाची मुंबईमध्ये चाळ होती. त्या चाळीमध्ये ते पुस्तक छोट्या भीमरावांना ते भेट दिलं. त्यांनी ते तेव्हा वाचलं असेल, त्या वयाप्रमाणे त्या बुद्धीप्रमाणे त्यांनी वाचलं. परंतु त्यांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी वेगळं चिंतन आहे, याच्यामध्ये काहीतरी वेगळं तत्वज्ञान आहे, याच्यामध्ये काहीतरी वेगळा विचार आहे, बुद्धांचा विचार काहीतरी वेगळा आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये त्यांनी धर्मांतर केलं. 5 कोटी लोकांच्या सहित बुद्ध धर्म घेतला. आणि त्यातली जी चांगली मूल्य होती, समता, स्वातंत्र्य, बंधुता, हीच आपल्या संविधानामध्ये घेतली. बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, तो बुद्धांच्याकडून घेतलेला. फ्रेंच राजक्रांतीमधला हा विचार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सांगतात की हे बुद्ध तत्वज्ञान आहे. आणि म्हणून वाचन कधी पाया जात नाही मित्रांनो. कोणतंही पान, डोळे माणसाला कधीही धोका देत नाही, लक्षात ठेवा. जेव्हा केव्हा आपण शांत बसतो, एखादा अवघड पेपर असतो, अवघड विषयाचा पेपर असतो, कोणालाच काही सुचत नाही, तेव्हा आपण पेन घेऊन काहीतरी कागदावर लिहिण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा डोळे सांगतात अरे तेव्हा एक डायग्राम तू पाहिली होतीस. आणि ती डायग्राम तेव्हा आठवते, एखादी डेफिनेशन तेव्हा आठवते. आणि म्हणून डोळे कधी धोका देत नाही. परंतु डोळ्यांना आपण त्रासच देत नाही. त्रास देतोय फक्त मोबाईल स्क्रीनसाठी. कितीही त्रास देतोय तेवढा त्रास सोडून कधीतरी पुस्तक वाचायला त्यांना शिकवा. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके मोठे झाले, लहानपणापासून पुस्तकाचं बाळपण त्यांना मिळत गेलं. तसं स्वामी विवेकानंद होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अगदी कमी वयामध्ये इतकं वाचन केलं होतं त्यांनी. फार हुशार नव्हते लहानपणी, डिस्टिंक्शन नव्हतं, मेरिटमध्ये नव्हते, तालुक्यात पहिले, जिल्ह्यात पहिले, राज्यात पहिले असं काही नव्हतं. परंतु एक पाठी होते. एकदा ट्रेनमध्ये जात होते, प्रवास करत होते परदेशामध्ये असताना, कदाचित शिकवण्याची परीक्षेच्या अगोदरचा किस्सा असेल किंवा त्यावेळी जातानाचा वगैरे असेल. थोडीशी अतिशयोक्ती आहे या प्रसंगामध्ये, पण हरकत नाही. त्यातून आपल्याला सांगायचं की स्वामी विवेकानंदांची बुद्धी वाचनाच्या बाबतीत किती कुशाग्र होती. मला ते खूप भावलं. ट्रेनमधून जात होते स्वामी विवेकानंद, भगवे वस्त्र परिधान केलेले होते. आणि काही फॉरेनर्स होते त्या डब्यामध्ये, त्यांच्या अशा गप्पा वगैरे चालू होते. विद्वान लोक होते ते. आणि त्यांनी पाहिलं की काय संन्याशी आहे, काय करेल ह्या परिषदेत जाऊन, याला काय येणार आहे, इंग्लिश काय कळेल याला. आणि तो काहीतरी झोळीतून काढतोय, कसली तरी कागद काढतोय, वाचतोय. आणि ते चेष्टा करायला लागले. स्वामी विवेकानंदांच्याही लक्षात आलं, त्यांच्या हातामध्ये मोठी मोठी पुस्तकं होती. आणि मग गमत म्हणून स्वामी विवेकानंदांनी एक पुस्तक काढलं आपल्या झोळीतून, वाचायला सुरुवात केली. एक पान वाचलं, टाकलं खाली, दुसरं वाचलं, टाकलं खाली, तिसरं वाचलं. पान वाचलं की फाडायचे, खाली टाकायचे. मग मात्र ते विद्वान लोक हादरले, बापरे हा काहीतरी वेगळं करतोय. आणि मग पुढे गेले आणि म्हणाले, माझे जरा आम्हाला सांगाल का की तुम्ही पुस्तकातली पान का फाडताय, तुम्हाला काही वेळ वगैरे लागले का. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की ही पानं मी फाडतोय कारण एकदा वाचलेल्या या पानाचा मला पुन्हा कधीच उपयोग. तर म्हणाले काहीतरी आम्हाला बनवतात की काहीतरी खोटं बोलताय, सांगा बघा हे पान नंबर 43 याच्यावर काय. धाड 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 स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. तेही पान सांगतो, हेही सांगतो, हेही सांगतो, आणि सगळ्या पानावर काय लिहिलं ते सांगतो. तेव्हा नतमस्तक झाले ते फॉरेनर लोक. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हा संन्याशी काही साधा सुद्धा नाही. वाचन असं असतं मित्र, मोठी लोक असतात. म्हणून मी सांगितलं की शिक्षण आणि वाचन, ग्रंथ वाचन आणि ग्रंथ ही साधी गोष्ट नाही. सगळे लोक वाचत होते. सावरकर सुद्धा आपल्या सगळ्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती. घाण्यामधून तेल काढायचे, जे घाण्याला आता आपण आवडीने म्हणतो घाण्याचं तेल असं म्हणतो, पण पूर्वीच्या काळामध्ये त्या घाण्याला बैल झुंपला जायचा. बैल पुढे ओढायचा आणि बैलाच्या ओढण्यामुळे तो जो वृक्षाचे ते लोढणं असायचं ते फिरायचं आणि त्यातून तेल निघायचं. आणि इंग्रज इतके भयंकर होते की आपल्या देशभक्तांना तो घाणा वाढायला पाहिजे, बैलाच्या ऐवजी तिथे माणूस झुंपला जायचा. सावरकरांनी ते त्या मरण यातना भोगल्या होत्या. परंतु इतकं सगळं असताना सुद्धा ते ग्रंथ वाचन सोडत नव्हते. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या तुरुंगामध्ये तुरुंगवास भोगत असताना पुस्तकं वाचत होते आणि कोळशाने भिंतीवरती कविता लिहित होते आणि आपल्या राष्ट्रातल्या लोकांना प्रेरणा देत होते. बघा अभ्यास काय चीज असते तर भिंतीवरती कविता लिहित होते आणि लिहिलेल्या कविता गाऊन आपल्या देशातल्या लोकांना प्रेरित करत होते. आज ते दिवस कुठे आहेत, आपले दिवस कुठे आहेत, ते कुठे होते, आपण कुठे आहोत, किती सुविधा आहेत आपल्याकडे आणि तरी आपण अपयशी होतो. विचार करण्याची खरंच खूप गरज आहे. टिळकांना सुद्धा आपण पाहिलं, मंडळीच्या तुरुंगामध्ये सुद्धा त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. काय सुविधा असतील तुरुंगामध्ये, कागद तरी धरून मिळत असेल का, बसायला तरी नीट जागा असेल का, तिथे लाईट तरी नीट असेल का, दिले तरी होते का रॉकेलचे.
ढेकळ किती असतील, पिसा किती बसतील, तसल्या अवस्थेमध्ये बसत होते. आणि आज आपण किती अतिउच्च सभागृहामध्ये बसतोय, किती चांगली सुविधा आहे, इंटरनॅशनल वर्ल्ड क्लास कॅम्पस आहे आपलं. याचा जर विचार आपण करायचं म्हटलं तर नक्कीच तुम्ही कितीतरी पुढे जाऊ शकता. एवढी एकच गोष्ट फक्त प्रेरणा देणार आहे की आपण किती चांगल्या ठिकाणी आहोत आणि या महापुरुषांनी किती यातना केलेली आहे. एक ना अनेक देशातले मित्रांनो राष्ट्रपुरुष घ्या, बहुतांश राष्ट्रपुरुष हे वाचनाने, अभ्यासाने, महत् प्रयासाने घडलेले आहे. आणि म्हणून वाचन काय देतं आपल्याला? अनेक गोष्टी देतं वाचन मित्रांनो. सहज आपण पाहिलं तर वाचनातून आनंद मिळतो. जसा बाल सावित्रीला आनंद मिळाला होता. लहानपणापासून पाहतो आपण की पुस्तक वाचल्याने आनंद मिळतो. छोट्या छोट्या गोष्टी वाचल्याने, अंजूची गावची गोष्ट आपण आई सांगते आपल्याला, आजी सांगते आपल्याला, आणि जेव्हा आपण पुस्तकातून वाचतो, ईसापनीती वाचतो, पंचतंत्र वाचतो आणि वाचनातली मजा मिळते. चांदोबा नावाचं एक मासिक होतं आमच्या लहानपणी यायचं. तर आम्ही सगळे मित्र म्हणजे चांदोबा कधी येतोय तो दिवाळीमध्ये ते मासिक यायचं आणि अक्षरशः गल्ली गल्लीमध्ये त्यासाठी भांडणं लागायची मित्रांची. तुझं झालं की मला दे, माझं झालं की तिला दे. आणि ही अशी चढावड होती. ते दिवस होते. मासिकं मिळत नव्हती वाचायला. आराशासारखे लोक पुस्तक वाचून काढायचे. एक एक पुस्तक 10 मित्रांच्या मध्ये वाचून वाचून त्याच्या चिंध्या व्हायच्या. आणि आत्ताच्या मुलांची पुस्तकं पाहिली तर कपाटात जशीच्या तशी कोरी करकरीत असतात, त्याच्यावर डाग सुद्धा नसतो. बघा, विचार करा, पुस्तक ही वाचण्यासाठी आहे. वाचू द्या, मळू द्या, काटू द्या, त्याच्या चिंध्या होऊ द्या, पण मस्तक सुधारलं पाहिजे. आपण पुस्तक कोरकर करीत ठेवते आणि डोक्याच्या चिंध्या करतो मोबाईल वाचून. लक्षात घ्या, म्हणून काय वाचलं पाहिजे? ती माणसं कशी वाचत होती? युवा अवस्थेमध्ये गेलो, हायस्कूलमध्ये गेलं की मुलं कथा वाचायची, कादंबऱ्या वाचायची. एक एक कादंबरी कोण श्यामची आई वाचत होतं, कोण ययाती वाचत होतं. हे वाचन हल्ली. परवा फक्त एका ठिकाणी गेलो मी, शारदानगरला युवक महोत्सव होता, त्या ठिकाणी गेलो तर सुंदर मनोहर दृश्य अनेक वर्षानंतर पाहायला मिळालं. तिथं मेषच्या बाजूलाच एक मोठी अशी प्रशस्त जागा आहे आणि त्या जागेमध्ये एका वेळी 100 मुली, 150 मुली अशा छान वाचतात, दोन्ही बाजूला बसलेल्या असतात. असं चित्र हल्ली नाही. पण मला आरोप करायचा नाही तुमच्यावर, तुम्ही वाचत नाही. तुम्ही सगळेजण वाचता. कोण ऑनलाईन वाचतं, कोण ऑफलाईन वाचतं. ऑफलाईन वाचन ही आता वर्ल्ड फॅशन झाली आणि म्हणून ऑनलाईन तुम्ही लोक वाचता. ऑफलाईन जायचं, लायब्ररीत जायचं, पुस्तक काढायचं, कोणाकडे वेळ आहे त्यापेक्षा मोबाईलवर एक पीडीएफ घेतली, पटपट पटपट वाचता येतं. 10 रुपये 20 रुपयामध्ये जगातलं कोणतंही चांगलं पुस्तक आपल्याला वाचायला मिळतं. पण हरकत नाही, त्याचं सुद्धा स्वागत आहे. मोबाईलचा जर चांगलाच उपयोग करायचा आपण ठरवला, वाचन करायचं ठरवलं आपण, तर ते वाईट नाही. पण आपण नको ते वाचतो. जे नाही वाचायला पाहिजे त्या वाचण्यामुळे आताची पिढी बरबाद व्हायला लागली. काय वाचलं पाहिजे ते कळलं पाहिजे. जेव्हा आमच्याकडे लोक विद्यार्थी येतात म्हणतात, सर आम्हाला पण वाचायचं आहे, पण काय वाचायचं असतं हे नाही म्हणते. तर वाचायचं काय असतं? ज्याने आपल्याला आनंद मिळतो ते वाचायचं असतं, ज्याने आपला वेळ जातो ते वाचायचं असतं, ज्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते. थोरा मोठ्यांची चरित्र वाचायचे असतात, साहित्य वाचायचं असतं, कथा वाचायची असते, कादंबऱ्या वाचायच्या असतात, कविता वाचायच्या असतात, गझल वाचायच्या असतात. त्यातून आपल्याला समाज कळतो. एका जागेवर बसून मित्रांनो समाज कळत नाही. कवी लोक असतात, लेखक असतात, आपल्या डोळस वृत्तीने समाजाकडे पाहत असतात. समाजामधले कोणते प्रश्न आहेत, त्या काळामधले कोणते प्रश्न होते, आताच्या काळामधले कोणते प्रश्न होते, ते वाचल्याशिवाय कळत नाही. आम्ही वर्तमानपत्र सुद्धा असं आदर्शासारखं वाचायचो. गावात वर्तमानपत्र आलं रे आलं, 10 वाजता गाडी यायची, त्या गाडीतून एक गठ्ठा यायचा. तो गठ्ठा आला की मग सगळी ओढाओढ व्हायची. दिवसभर म्हणजे तास 2 तास तरी ज्येष्ठ नागरिक पहिला हक्क त्यांचा असायचा की हे आम्ही वाचून झाल्याशिवाय तुम्हाला देणार नाही. अब्दुल कलाम साहेब सुद्धा वृत्तपत्र वाटत होते. त्यांच्या सुद्धा चरित्रामध्ये उल्लेख आहे आणि पंखमध्ये की एसटीतून गठ्ठा आल्यावर तो गावभर वाटायचा आणि मग शाळेत जायचा. अब्राहम लिंकन नुसतं पुस्तकाच्या दुकानात कामाला होते. बघा कसं असतं वाचन. गिराईक नसलं की मग एखादं पुस्तक वाचायचे सहज. एखादा मुद्दा आवडला की मग तो लक्षात ठेवायचा, पाठ करायचा. बघा मला कसं बोलता येते का? पुस्तक वाचनाने आपली मतं ठाम होतात. मुलांना लक्षात घ्या. वाचनाने विचार पक्के होतात. अब्दुल कलाम साहेब जसं म्हणायचे की भव्य दिवस स्वप्न बघा, स्वप्न ही सत्यात उतरतात, विचारात परावर्तित होतात आणि विचार हे कृतीमध्ये उतरतात. तसं पुस्तकाचं असतं. पुस्तकात तुम्ही वाचायला लागला की एक विचाराची बैठक तयार होते. त्या दृष्टीने आपला मेंदू विचार करायला लागतो आणि मेंदू विचार करायला लागला की मग सत्यात उतरायला वेळ नाही लागत. मला अमक्या ठिकाणी जायचंय, मला हे व्हायचंय, मला ते व्हायचंय, ते आपल्याला कळतं पण त्यासाठी वाचायला लागतं.
लिंकन साहेब जेव्हा पुस्तकामध्ये कामाला होते, दुकानामध्ये होते, हळूहळू वाचत गेले आणि मग त्याच्या लक्षात आलं की याच्यामध्ये गंमत आहे. आणि ते विचार जेव्हा त्याच्या अंगात भिनायला लागले, थेंबे थेंबे तळे साचे. एकदम असं कोणी कपाटभर पुस्तकं वाचत नाही, आयुष्यभर पुस्तकं वाचायला लागत नाही. इतकी पुस्तकं वाचायची, मग मला कधी नोकरी मिळेल, मी कधी राजकारणात यशस्वी होईल. फार वाचावं लागत नाही, का नेमकं वाचायचं असतं. आणि नेमकं वाचल्यामुळे सगळ्यांच्या लक्षात आलं हा मुलगा चमचुलीत आहे, हा चांगला बोलतो, नेमकं बोलतो, मोजके बोलतो, आपले विचार ठामपणे मांडतो. आपल्या लोकशाहीमध्ये सुद्धा पहा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार नाही, आपलं मत मांडण्याचा अधिकार नाहीये. आपण आपले प्रतिनिधी पाठवतोय, आमदार पाठवतोय, खासदार पाठवतोय, त्या एका प्रतिनिधीला बोलता आलं पाहिजे, आपले विचार मांडता आले पाहिजे. म्हणून आपण पाहतो की नेमके मत चांगलं मांडणारी कोण व्यक्ती आहे, ठामपणे बोलणारी व्यक्ती कोणती, सभागृहात जाऊन ही बोलेल, आपले प्रश्न मांडेल, आपले प्रश्न सोडवेल, असा विश्वास वाटणारी व्यक्तीच पाठवतो. म्हणून तर अटल बिहारींसारखे असतील नेते असतील, आदरणीय पवार साहेबांसारखे नेते असतील, प्रमोद महाजनांसारखे, सुषमा स्वराजांसारखे किती पट्टीचे वक्ते होते संसदेमध्ये बोलणारे. आर पाटील आपल्याकडे होते. विद्यार्थी दशेमध्ये ही लोक भाषणं करत होती, भाषणं लिहून काढत होती, भाषणं पाठ करत होती, बोलत होती, पुस्तकं वाचत होती. आणि म्हणून ही लोक तिथे गेले. वक्ता घडतो तो वक्ता जन्माला येत नसतो तिकडे. वक्ता हा प्रयत्नांनी घडत असतो, सातत्याने घडत असतो. सारखा अभ्यास करावा लागतो, सारखं वाचन करावं लागतं, सारखी टिपणं काढावी लागतात, तेव्हा वक्ता घडत असतो. महात्मा गांधी म्हणतात की पुस्तक ही हिऱ्यासारखी आहे. हिरा हा बाहेरून चमकतो, चमचम करतो, पण पुस्तके ही अंतर्मन उजळून काढतात. एक पुस्तक छान वाचलं की काय वाचलं हे सांगावं लागत नाही, कारण तुमच्या चेहऱ्यावर ते समाधान दिसतं आणि लक्षात येतं हा माणूस गंभीर आहे, या माणसाचे चिंतन आहे, वाचन आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना समोर पाहिलं तर लक्षात यायचं काय उद्भवता आहे. खरंच या माणसाने किती वाचलं असेल, त्यांच्या देहबोलीतून लक्षात येत होतं, त्यांच्या शब्दांमधून, त्यांच्या उच्चारामधून लक्षात येत होतं. हे वाचनाने श्वास बदलतो, देहबोली बदलते. पण दुर्दैवाने आपण तसा प्रयोग करत नाही. सगळेच करत नसतील असं म्हणायचं नाही मला, आणि लोक करत सुद्धा असतील, तुमच्याकडे वाचत सुद्धा असतील, परंतु ती संख्या वाढत गेली पाहिजे. अरब देशामधला एक विचारवंत होता, तो असं म्हणायचं की पुस्तक म्हणजे एक खिशामध्ये आपल्या बाग असते, ती दरवळत असते आणि तिचा सुगंध आपल्याला सातत्याने मिळत असतो. बघा ही बाग आहे, आम्हाला सुद्धा अनुभव येते. जेव्हा एखादं पुस्तक आम्ही वाचतो, दिवसभर आम्ही त्या पुस्तकाचा सुगंध घेत असतो, दिवसभर ती पात्राशी समोर फिरत असतात. विवेकानंद वाचले की दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त आपल्या नजरेसमोर विवेकानंद जणू संन्यासी वेशामध्ये ते फिरत असतात, त्यांचे विचार आठवत असतात. आणि म्हणून पुस्तक तुम्ही वाचायला गेलात की देहभान विसरून जातं. डिप्रेशन मधून बाहेर पडण्याचा सगळ्यात मोठा मार्ग आहे वाचन. बघा तुम्ही वाचायला लागला इकडे तिकडे लक्ष जात नाही. तासभर तुम्ही वाचनामध्ये जर गुंग झाला तर तुम्हाला कळतच नाही आपण कुठे बसलो होतो, आपण काय आहोत. इतकी ताकद पुस्तकामध्ये आहे, पुस्तकामध्ये आनंद आहे, पुस्तकामध्ये वेळ आहे, पुस्तकामध्ये निरोगी आहे. आयुष्य आपलं निरोगी राहू शकतं पुस्तकाने. इट इज अ वन टाइप ऑफ थेरपी असं म्हटलं तरी काय काही हरकत नाही. आणखी एक विचारवंत तर म्हणतो हे जग आहे सगळं पुस्तकांनी भरलेलं जग आहे, पण त्या पुस्तकांनी भरलेल्या जगामध्ये आपण कुठे आहोत. काही लोकांनी तर ग्रंथांना गुरु मानले. महात्मा फुले सुद्धा म्हणायचे की मद्य घेऊ नका, थोडे तरी मद्य वर्ज करा आणि तोच पैसा ग्रंथासाठी वापरा. दारू पिऊ नका, खेड्यापाड्यातले लोक होते त्यांना सांगायचे की दारू पिऊ नका, थोडा पैसा वाचवा, तोच ग्रंथासाठी भरा. ग्रंथ हे गुरु आहे. सिखांचा धर्म कोणता आहे का? सिखांचा देवच ग्रंथ आहे, ग्रंथ गुरुच आहे. ग्रंथालाच गुरु त्यांनी म्हटलंय बघा. आणि धर्म कोणताही असो, सिख धर्म असो किंवा हिंदू धर्म असो, ईसाई धर्म असो, इस्लाम धर्म असो, ख्रिश्चन धर्म असो, बौद्ध धर्म असो, कुराण असो, गीता असो, सगळ्या धर्माचे ग्रंथ चाळून पहा. सगळ्या धर्म ग्रंथ लिहिणारे जे लोक होते त्या सगळ्यांनी अति उच्च असं मूल्य त्याच्यामध्ये लिहिलं आहे. कोणत्याच धर्माचं तत्वज्ञान चुकीचं नाहीये. देशाचं, जगाचं, व्यक्तीचं कल्याण करणारं तत्वज्ञान सगळ्या ग्रंथांमध्ये. फक्त माणसं वाईट आहेत, त्याची अंमलबजावणी करणारे लोक वाईट आहेत. कुराण वाचून पहा, अतिशय मौलिक विचार आहे. बायबल वाचून पहा, अतिशय मौलिक विचार आहे. गीता वाचून पहा, रामायण वाचून पहा, महाभारत वाचून पहा, सगळं अमूल्य ठेवा आहे. बौद्ध धर्म पहा, दुःखावरचं तत्वज्ञान आहे, मोक्ष मुक्ती सगळं त्याच्यामध्ये आहे. वाईट कोण आहे? आपण आहे. आपण वाचत नाही आणि आपण एकमेकांना समजून घेत नाही, म्हणून ही परिस्थिती अशी झाली आहे.
देशामध्ये जगामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न त्यामुळे निर्माण झाले. दुसऱ्या महायुद्धामध्ये त्या महायुद्धाचा लोकांच्या मेंदूवरती इतका भयानक परिणाम झाला होता. अणुबॉम्बचा वापर अमेरिकेने जपानवरती केला आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे त्या डिप्रेशनमध्ये बाहेर यायला त्यामधून लोकांना कितीतरी वर्ष गेली. परंतु पुस्तक वाचनामुळे त्यांना ते कळालं नाही आपण डिप्रेशनमधून कधी बाहेर आलो आणि प्रगतीपथावर कधी गेलो हे जपानला सुद्धा कळलं नाही. म्हणून मित्रांनो पुस्तकामध्ये प्रचंड प्रमाणात ताकद आहे. आता पुस्तक वाचायचं कसं? काही विद्यार्थी आम्हाला विचारतात सर पुस्तक नेमकं वाचायचं, पुस्तक वाचायचं म्हणजे काय करायचं? आम्ही खूप वाचतो पण काहीच लक्षात राहत नाही. आणि म्हणून काही विचारवंत म्हणतात तुम्ही जर बेभान होऊन वाचत असाल, भरपूर वाचत असाल तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात. फक्त वाचून उपयोग नाही, पोथी वाचल्यासारखं वाचून उपयोग नाही. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात 2 तास वाचन केल्यानंतर 2 मिनिटे डोळे झाकतात आणि सगळं काय वाचलं चिंतन मनन करा. तुम्ही जर वाचन करत असाल आणि मनन करत असाल तर ते तुमच्या फायद्याचे आहे. पण तुम्ही फक्त चिंता करत असाल, चिंतन करत असाल आणि वाचन करत नसाल तर तुम्ही चिंताग्रस्त आहात. आणि म्हणून दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. वाचन केलं पाहिजे आणि आपण काय वाचलं याच्यावरती चिंतन केलं पाहिजे तर त्याचा नेमका परिणाम आपल्याला मिळणार आहे. आणि त्याही पुढे जाऊन समर्थ रामदास स्वामी म्हणतात दिसा म्हणजे काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचत जावे. दररोज काहीतरी ते म्हणायचे लिहिलं पाहिजे आणि दररोज काहीतरी वाचलं पाहिजे. हे वाक्य 10 वर्षापूर्वी मी वाचलं एका मासिकामध्ये, सहज असं वाचलं. लेख दुसऱ्याच कोणाचा तरी होता पण तिथे असं लिहिलं होतं की समर्थाने असं लिहिलंय दिसा म्हणजे काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. मी तेव्हापासून प्रयोग केला सर, म्हणजे 10 वर्षापासून मी काहीतरी वाचल्याशिवाय काहीतरी लिहिल्याशिवाय झोपत नाही. म्हणजे कथा लिहितो, कादंबरी लिहितो. आता माझी 5 पुस्तकं प्रकाशित झाली. लॉकडाऊन मध्ये मित्रांनो लोकांना वेळ कसा घालवावा हे कळत नव्हतं. इतका वेळ होता, अक्षरशः किती झोपून राहायचं, काय करायचं. अनेक लोकांचे त्या काळामध्ये घटस्फोट झाले. इतका प्रचंड वेळ होता त्यांच्याकडे. आणि माझ्याकडे मला त्यावेळी लॉकडाऊन काळामध्ये वेळ पुरला नाही. 100 कथा लिहिल्या, 1500च्या वर कविता लिहिल्या. इतकं साहित्य आयुष्यभरात मी कधी लिहिलं नव्हतं इतकं लॉकडाऊनच्या 1 वर्षामध्ये लिहिलं. आताही तुम्ही माझ्या जुन्या फेसबुकच्या पोस्ट काढून पहा किती साहित्य मी त्या काळामध्ये लिहिलं. 100 कथाची 2 पुस्तकं प्रकाशित झाली. कथा वास्तवातल्या भाग 1, कथा वास्तवातल्या भाग 2. आता 25 नदी कथा नावाचं प्रकाशित झालं. आणखी एक पुस्तक प्रकाशित होईल. म्हणजे आपण वेळेचा उपयोग कसा केला पाहिजे आपल्यावर आहे मित्र. म्हणून जे वाचतो ते लिहिलं पण पाहिजे. लिहिल्याशिवाय बदल काम होत नाही. लक्षात ठेवा. 4 वेळी कुठेतरी लिहून ठेवल्या पाहिजे, नोट्स लिहून ठेवल्या पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती नोट्स काढायचे. तर राजघर नावाचा एक मोठा बंगला त्यांनी पुस्तकासाठी बांधला होता. जगामध्ये पहिली अशी व्यक्ती की ज्यांनी पुस्तकासाठी बंगला बांधला होता. लंडन लायब्ररीमध्ये अभ्यास करत असताना एक किस्सा मुद्दाम सांगतो तुम्हाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत होते. 16-18 तास त्या ग्रंथालयात बसायचे आणि भूक लागली तर एखादा पावाचा तुकडा असा पोटाच्या खिशात असायचा, तो गुपचूप खायचा. कारण त्या लायब्ररीमध्ये असं मोठ्या अक्षरात लिहिलं होतं इटेबल्स आर नॉट अलाउड. कोणतीही गोष्ट तुम्हाला इथे खाता येणार नाही. पण बाबासाहेब बसून ते हळूच गुपचूप कोणाला दिसू नये अशा पद्धतीने पावाचा तुकडा दररोज एक खायचे. आणि एकदा त्या ग्रंथपालांनी पाहिलंच. ग्रंथपालांची नजर कशी असते मॅडम माहिती आहे? त्यांना बरोबर ते कळतं. ते म्हणाले मिस्टर आंबेडकर डू यू नो द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ दिस लायब्ररी. त्यांनी लगेच सांगितलं. आंबेडकर म्हणाले माफ करा महोदय, परंतु काय झालं की माझा अभ्यासक्रम 4 वर्षांचा आहे आणि मला भारतातून शिष्यवृत्ती मिळाली ती फक्त 2च वर्षासाठी मिळाली. मला 4 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्षात संपवायचा आहे आणि म्हणून माझ्याकडे झोपण्यासाठी आणि जेवणासाठी अजिबात वेळ नाही. कोट करून ठेवा मित्रांनो हे वाक्य. माझ्यासाठी झोपण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी अजिबात वेळ नाही. एवढ्या वाक्यावर मला वाटते तुमचं आयुष्य घडायला काहीच हरकत नाही. कोणाचं वाक्य हेही महत्वाचं नाही, वाक्य कोणते हे फक्त लक्षात ठेवा मित्रांनो. ते वाक्य ऐकलं आणि तो ग्रंथपाल सुद्धा तिला हबकला. तो म्हणाला मिस्टर आंबेडकर आता माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. तर म्हणाले काय रिक्वेस्ट आहे? तर उद्यापासून मी तुमच्यासाठी टिफिन घेऊन येत जाईल. फक्त 10 मिनिट माझ्यासाठी वेळ काढत चला, तुम्ही तो खाण्यासाठी. बघा काय असतं, चांगलं काम तुम्ही करता तेवढी जग अप्रिशिएट करतं, म्हणजे करतच. फक्त आपला हेतू शुद्ध असायला. त्याच राजगृहामध्ये जो पुस्तकासाठी बाबासाहेबांनी बांधलं होतं तिथलाच एक किस्सा होता. बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत होते. त्याची प्रस्तावना लिहित होते
अशीच संध्याकाळची वेळ होती काहीतरी, आणि नानकचंद्र रत्तू नावाचे त्यांचे प्रिय होते. बाबासाहेब अभ्यास करत होते आणि रत्तू आले. ते त्यांना चहा द्यायचे, कॉफी द्यायचे. म्हणाले, बाबासाहेब मला थोडं घरी काम आहे, मी जरा आज लवकर जाऊ का? पुस्तक वाचता वाचताच बाबासाहेब म्हणला, ठीक आहे, यू कॅन गो. ते गेले मासे, घरी गेले. दुसऱ्या दिवशी परत आले. दुसऱ्या दिवशी परत आल्याबरोबर 9 वाजता इकडे तिकडे करायला लागले आणि म्हणाले, बाबासाहेब तुम्हाला काही चहा वगैरे देऊ का? आणि बाबासाहेब म्हणाले, अरे तू काहीतरी घरी जातो म्हणाला तोच ना, जा ना घरी. म्हणाले, बाबासाहेब अहो मी घरी गेलो सुद्धा, रात्री जेवण करून झोपून मी आता आलो, म्हणजे तुम्ही इथून उठलाच नाही काय कालपासून? बघा तपश्चर्या काय असते, वाचन काय असते. 18 तास 16 तास आपण कुठे आहोत, काय करतोय, इतकं कामामध्ये गुंग व्हायचे. माणसाशी सहज मोठी होत नाही. आपण ठरवतो की दाखवतो, आता मार्क्स पाडूनच दाखवतो, विद्यापीठात फाडून दाखवतो, पहिला येऊन दाखवतो, 15 मिनिटं लागेल आपल्याला, 15 मिनिटं वाचन करतो, 16 मिनिटाला झोप लागतो. येतो राग, नाही येतच नाही. मला पण खूप वेळा असं आलेला आहे विद्यार्थी दर्शनमध्ये. आपल्याला असं वाटतं, बघतो ना तिला म्हणले ना 90 मार्क्स, मी 92 घेतो, आजपासून अभ्यासाला सुरुवात म्हणजे सुरुवात. पण हे फक्त टिकतं अर्धा तास, पाऊण तास, 1 तास. 1 तासानंतर ते पुस्तक पुरुषाला सगळं मेंदू चिरतात. अशी धारणा असतात, लक्षात घ्या. आणि म्हणून ही सगळी मोठी माणसं होती, यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखी मित्रांनो. आज आपण काहीतरी संकल्प करायचे. एक 2-3 संकल्प फक्त आजच्या तुमच्या इंडक्शन प्रोग्रामच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगणार आहे की वाचन प्रेरणा दिन तर आहेच, पुस्तक वाचल्याशिवाय आपण वाचणार नाही. पण वाचण्यापेक्षाही पुस्तक वाचलं तर आपल्या आयुष्यामध्ये नक्की क्रांती घडेल. एक 2-3 संकल्प आपण करायचे. त्यातला पहिला संकल्प असा करायचा आहे की अवांतर पुस्तकं वाचायची. आपण विद्यार्थी, आमचे विद्यार्थी वाचतात, आम्ही प्राध्यापक आहोत, आम्ही सुद्धा वाचतो. आम्ही वाचत नाही असं नाही, पण काय वाचतो आम्ही? माझा विषय इलेक्ट्रॉनिक्स मधलं मला काय विचार, मी सांगतो. आमचे विद्यार्थी अभ्यासक्रमातलं काय विचार सांगतो. आज काय झालं दिल्लीमध्ये माहित नाही, टीसी कॉलेजमध्ये काय झालं, मला काय करायचंय, कारण ते माझं नाहीच आहे. आणि म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, आपलं पुस्तक अभ्यासक्रमाच्या पलीकडे आपण काहीतरी दररोज वाचलं, अभ्यासक्रमाच्या पलीकडे दररोज काहीतरी लिहिलं पाहिजे. याला अवांतर वाचन असं म्हणतोय. प्रत्येकच जर काही साहित्यिक होईल असं नाही, माझ्यासारख्या कविता लिहिल असं नाही, माझ्यासारखे गझल गाईल असं नाही. जे तुम्हाला जमतं ते वाचा. पण आपण काय करतो, वर्तमानपत्र कसं वाचतो? बरेच जण की वाचत असतील न्यूजपेपर, आता ऑनलाईनच मिळतात. पण ऑफलाईन जर घरी असेल तर आपण फक्त पहिलं पान पाहतो, त्याच्यावरची हेडिंग, बरोबर. कुठं महिलांवर 1-2 अत्याचार झाले, काहीतरी झाले, पुण्यामध्ये भ्रष्टाचार झाला, मुंबईमध्ये काहीतरी झालं, अतिक्रमण झालं, एक कुणाला शिडी पडली, शिडीची धाड पडली, हिरीची धाड पडली. त्याच मागच्या पानावर लगेच आपण पाहतो, भारतात बांगलादेश फटसुटीचा 5वा दिवस रंगतदार अवस्थेत. बस संपला पेपर. 2-4 हेडिंग पुढचे, 2-4 हेडिंग मागचे, मधलं काहीतरी असं उघडतो, तिथे काहीतरी कोणाचा फोटो दिसला, बस VIT मध्ये एक सुंदर उपक्रम झाला, पहिला नंबर मिळाला, इट्स ऑल राईट. जे वाचायला पाहिजे ते नाही वाचत मित्र. आग्रहलेख असतो, ज्वलंत विषय असतो, भारताचं मूल्य काल सगळं, आपल्याला देशाशी काही घेणं देणंच नसतं. रुपया घसरला पडला. आपला देश आहे, देशाचे तुम्ही आधारस्तंभ आहात. आणि म्हणून देशातले नवीन जे प्रश्न आहेत, सुज्ञ माणसाने, अभ्यासकाने हिंदून फिरून माहिती गोळा केलेली असते आणि त्याच्यावर विवेचन केलेलं असतं, अभ्यास केलेला असतो, ते वाचत नाही आपण. आरोग्यावरचे सुंदर लेख असतात, महिलांच्या वरतील लेख असतात, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडी असतात, ते आपण कधीच वाचत नाही. मासिकामधलं आपण कधीच वाचत नाही. आणि म्हणून ते वाचण्याची थोडी सवय लागते. तुम्ही जे शिकता, लक्षात घ्या, तुम्ही जे शिकता आणि जॉब याचा काही ताळमेळ बरेचदा नसतो. तुम्ही MBAच्या अभ्यासक्रमामध्ये जे शिकत असाल, BEच्या अभ्यासक्रमामध्ये शिकत असाल, MTech मध्ये शिकत असाल आणि जॉबमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्ही जे शिकला आहात आणि कामाचं स्वरूप प्रचंड वेगळं असतं. तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाता तेव्हा तुमच्या अभ्यासक्रमातलं तुम्हाला काही विचारतीलच असं नाही. का? तर तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे. समजा एखादं प्रोडक्शन आहेच आणि उद्या ते कंपनीला बंद करावं लागलं आणि दुसरं सुरू केलं तर तुम्ही म्हणाल ते नव्हतं मला सिलेबसमध्ये, यू कॅन गो. दुसऱ्या दिवशी आठवण देतील तुम्हाला, कारण ते नसलं तरी आपल्याला चॅलेंजेस घ्यावी लागतात. नवीन काहीतरी येत आहे, हरकत नाही, मी हे पण करेन, मी हे पण करेन. आणि म्हणून व्यक्तिमत्व विकास खूप गरजेचा असतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड वन पार्ट इज रीडिंग. अभ्यासाने तो विकसित होतो. भाषिक कौशल्य असतात, उच्चार असतात, बोलणं असतं, तुमची देहबोली असते, हे सगळं आपल्याला वाचनाने समृद्ध होतं. लक्षात ठेवा. पंक्च्युएशन्स लिहायचं कसं, ग्रामर असेल, मराठीमधलं असेल, इंग्लिशमधलं असेल, जास्तीत जास्त आपण मातृभूमीमधलं वाचण्याचा प्रयत्न करायचा.
मदर टर्ममध्ये, ते आपल्याला लवकर समजतं, ते आपल्याला लवकर ग्रास्प होतं. वाचनाचा वेग आहे तो आपण वाचनानेच वाढत असतो. ग्रास्पिंग कपॅसिटी आपली वाढते. कशाने वाढते? अभ्यास करण्याने वाढते, वाचनाने वाढते. स्वामी विवेकानंद असं भरकन एका नजरेत पॅरेग्राफचे पॅरेग्राफ वाचायचे. तुम्ही वाचायला लागल्यावर बघा, एक प्रयोग करून बघा, आजपासून दररोज 50 पानं वाचा. 1 वर्षानंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला एक एक शब्द असं वाचण्याची गरज नाही. आता जर तुम्ही स्टार्ट केलं, यू कॅन स्टार्ट फ्रॉम लेफ्ट टू राईट, अगेन लेफ्ट टू राईट असं करा. परंतु 6 महिन्यानंतर तुमच्या लक्षात येईल माझी मान ऑटोमॅटिक पहिल्या 2 वाक्यावर खालच्या 2 वाक्यावर येते. 5 वर्षानंतर तुमच्या लक्षात येईल की एक पॅरेग्राफ झपकन वाचला जातो, दुसरा झपकन वाचला जातो, 300 पानाचं पुस्तक एका दिवसात वाचलं जातं. हे कशाने येतं? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि म्हणून सातत्य खूप महत्वाचं आहे. अवांतर वाचन प्रचंड करा. आणि दुसरा सल्ला असं देईन की जे वाचताय ते लिहित जा, नोट डाऊन करत जा. लिहिल्याशिवाय बोलता येत नाही माणसाला. आम्ही वक्ते सुद्धा सगळे सातत्याने लिहित असतो, सातत्याने वाचत असतो. जे जे आवडलंय, माझ्याकडे सुद्धा 1-2 वह्या माझ्या टिपणाच्या आहेत. जे जे चांगलं आवडतं ते लिहिल्याशिवाय, हातातून गेल्याशिवाय, मगाशी मी जसं सांगितलं की डोळे आपल्याला कधीच धोका देत नाही, ते सातत्याने आठवतात. कुठेतरी तुकाराम महाराजांची एक ओळ वाचली होती, कुठेतरी ज्ञानेश्वरांची एखादी ओळी मी वाचली होती, ते आपल्या बोलत असताना लक्षात येतं, एका पाठोपाठ एक राहतं. आणि त्यानंतर मी असं म्हणेन की पुस्तकं भेट देत चला. एकमेकांना पुस्तकं दिली पाहिजे. पैसे फार काळ राहत नाही, पण पुस्तकं घरामध्ये आयुष्यभर राहतात. आज एवढ्या वेळी चांगली गोष्ट आहे. मला रोपासोबत एक पुस्तक पण सरांनी दिलेलं आहे. कदाचित तो विषय चांगला होता म्हणून ही पुस्तक दिलं असेल, परंतु आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेले 10 वर्षापासून उपक्रम सुरू केलेला आहे की कोणताही कार्यक्रम असेल, वक्त्यांना तुम्ही बुके देऊ नका, पुस्तके द्या. मी जेव्हा स्टुडंट डेव्हलपमेंट ऑफिसर होतो 3 वर्ष, आणि म्हणून बेस्ट ऑफिसर म्हणून मला अवॉर्ड मिळालं मागच्या वर्षी युनिव्हर्सिटीचं. का मिळालं? तर चांगले उपक्रम घेतले, मी चांगल्या पद्धतीने राबवले. कधीही बुके घेतला नाही. नेहमी आमच्या प्रिन्सिपल सरना म्हणायचं मला पुस्तकं द्या. कधी कधी वक्ते नाराज व्हायचे. त्यांना असं वाटतं की जरा बुके म्हणजे छान आहे, असा छान दिसला पाहिजे, मोठा मला घरी असा कागद घालून कारमध्ये असा ठेवला पाहिजे. पण मी सांगायचं नाही सर, पुस्तक घ्या. चांगली चांगली पुस्तकं गेली पाहिजेत लोकांच्या. कारण पुस्तक रूपाने मरावे परी ग्रंथ रूपे उरावे. आपण किती दिवस राहणार आहे? आपलं लाईफ 70 इयर्स 80 इयर्स. एखादा फार जगला तर